जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती, जय शिवराया, जय भीम, जय संभाजी महाराज. चांगदेव भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ता, हिंदुत्वाचा कार्यकर्ता, महाराष्ट्रात हिंदू हृदय सम्राट. जय छत्रपती, जय शिवराया, जय भीम, जय शिवराया, जय संभाजी महाराज. तुम्हाला सांगतो आता महाराष्ट्रात हवा व्हायचीच, महाराष्ट्रात घाबरायचंच नाही, लढायचं, अन्याला एक वाचा फोडायची. हिंदू पिढीसाठी, युवा पिढीसाठी, युवा मंचसाठी, युवांसाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्य. मित्रांनो, जगात मस्त लोक येते ती, मस्त भाषणं करतेली, मस्त दिग्गज करतेली, मस्त अलग अलग तुम्हाला भाषण करतेली, अलग अलग तुम्हाला बोलतेली, अलग अलग त्यांचं जे आहे ते तुमच्याकडे ध्यान करतेली. ह्याच्यासाठी फेमस होण्यासाठी, व्हायरल होण्यासाठी, गाजायसाठी, मैदान गाजवायसाठी, ह्याच्यासाठी. हो का मित्रांनो, व्हायरल व्हायसाठी मत जण येते ती, पण समाजासाठी कोण कार्य करत नाही, समाजासाठी कोण झटत नाही. समाज मरतंय तर मरू दे, समाज बिघडतंय बिघडू दे, समाजावर अत्याचार व्हायचा ते होऊ दे. पण महाराष्ट्रात अशी काय काय तरुण मुलं व्हायरल होण्यासाठी, ह्याच्यासाठी हो का एक चांगदेव जाधव व्हायरल व्हायसाठी येत नाही. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी स्वतः जातं, जनतांचं कार्य करतं, जनतावरती काय अत्याचार होतं, जनतावरती काय भ्रष्टाचार होतं, तिथं चांगदेव भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ता पोस्ट. चांगदेव भाऊ जाधवपासून आर्थिक काय मदत होईल तेवढी मदत मी करतो मित्रांनो. का हे तुमच्यासाठी. आता महाराष्ट्रात बिग बॉसचा सीजन आलाय, बिग बॉसमध्ये लय तयारी चालू आहे. ही जाईल का बिग बॉसमध्ये, ती जाईल, लय तयारी चालू आहे. बिग बॉसमध्ये तुफान तयारी चालू आहे, बिग बॉसमध्ये सीजनमध्ये. आता ह्या बिग बॉसमध्ये कोणाचा नंबर लागेल कोणाचा नाही काय माहीत नाही आपल्याला. पण मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला महाराष्ट्रातल्या चांगदेव भाऊचा नंबर लागला बिग बॉसमध्ये, काय वाटतंय जनतांची कमिटमेंट काय होईल तुम्हाला काय वाटतंय सांगा. पण मित्रांनो, महाराष्ट्रात चांगदेव भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ता बिग बॉसमध्ये गेलं, गोरगरिबांचं कल्याणच होईल, गोरगरिबांना मदत होईल, युवांना, अनाथ बच्चनला ह्यांच्यासाठी आम्ही 18 फक्त जातींसाठी लढतो. आता तुम्हाला सांगतो, नगरपालिकेचं इलेक्शन आलंय, जिल्हा परिषदेचं इलेक्शन आलंय, इलेक्शनची लई तयारी चालली. राज्यात अत्याचार होतो, भ्रष्टाचार होतो, शेतकरी आत्महत्या करते ते, शेतकरी मरते ते. पण एवढा अन्याय होऊन देऊ नका मित्रांनो. हो का, हिंदू शत्रू होऊ नका. आणि आम्हाला हिंदू मंदिरात घंटी वाजवणारा हिंदू नाही पाहिजे. एकदा शब्द सोडला की आम्ही ही बंदुकीची गोळी कुठं पडते काय पडते, आमचा बंदुकीच्या गोळीवनी शब्द असतो, ही गोळी कुठं पडली आम्ही परत माघारी घेत नाही का. पण आम्ही एक विचार चालवतो, एक छत्रपती शिवरायांचा विचार चालवतो, हिंदू हृदय सम्राट महानेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आम्ही विचार चालवतो. आम्ही महाराष्ट्रात हिंदुत्वांसाठी मिळू तर चालेल, आम्ही हिंदू धर्मासाठी आमचं कार्यकार चालू राहणार. पण महाराष्ट्रातल्या आई जगदंबीच्या आशीर्वादाने, तरुण पिढीच्या आशीर्वादाने आम्ही रक्तसायचर करा. मला एकच धर्म प्यारा आहे, हिंदू धर्म प्यारा. मी बाकीचा कुठला धर्म मानत नाही. हिंदुत्वावरती कुठं अत्याचार होईल मी हिंदुत्वांसाठी लढणार, आणि हिंदुत्वांसाठी कुठं पण सदैव हिंदू धर्मासाठी मी मरायला तयार आहे. भेट नाव का मित्रांनो, आमच्या मागं आम्हाला उद्या काय झालं आमच्या मागे रडायला कोण नाही. आम्ही मिळू तर चला, अख्खा महाराष्ट्र आमचं घर आहे. पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ भया गायकवाड म्हणताय, तुम्ही म्हणताय ती काय फोनवर करतं, व्हायरल होतं, एवढा किंग मेकर ती किंग. बरं ठीक आहे, भया गायकवाड कुठल्या गोरगरीबास त्यानं मदत केली, जेवणं वाटप करतं, असं फिरतं, त्याला मारलं म्हणून लोकांनी त्याला सपोर्ट केला, व्हायरल केलं, किंग मेकर म्हणून मारलं म्हणून व्हायरल केलं, 40,000 फॉलोअर्स केल्या. समजा जनतांनी 40,000 फॉलोअर्स केल्या. गोरगरिबांचा मुलगा नुसतं तोंडातनं मोकार हवा करतं, बोलून हे करू. अरे पण गोरगरिबाची कामं करा, गोरगरिबांसाठी लढा. कुठं अत्याचार होते, हिंदू धर्मासाठी तुम्ही एक मिसाल बना ना. हिंदू धर्माचा व्यापार करू नका, तुम्ही एक मजाक उडवू नका. आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो काय नालायक लावडीची आमचा मजाक उडवते ती, काय आम्हाला नाव ठेवते ती मित्रांनो, चेष्टा करते ती, मला शिव्या देते ती मित्रांनो. मी तरी पण समाजकार्य सोडतो का मित्रांनो सांगा, मी समाजकार्य सोडतो का बघा मित्रांनो. मी मेले तर चालेल, मी कुणाला भेट नाही ऑन द स्पॉटमध्ये. जोपर्यंत माझं काळीज आहे तोपर्यंत माझा आत्मा आहे, जोपर्यंत माझ्या शरीरमध्ये माझी बॉडी, जोपर्यंत माझं लँग्वेज आहे तोपर्यंत माझं बॉडी चालते, तोपर्यंत मी भाषण करणार हिंदू धर्मासाठी. मिळू तर चालेल, आम्ही खड्डे पडलं तर चालेल, आमच्या पायात आणून बॉम्ब फोडला तर चालेल. पण गांडवच्या अवलाद म्हणून कधी जगून दम असला तर साल्या पाडव्या, मरत असला तर स्वतः पुढे येऊन वार कर म्हणणारे असे आम्ही. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांची मावळ आहे, आणि छत्रपती शिवरायांची मावळ कोणासमोर झुकणार नाही. आणि जिथं अन्याय होईल अन्यायाला तिथं लाट मारणार आम्ही, तिथं लाट मारून अन्यायाला वाचा फोडा, अशी आम्ही महाराष्ट्रातली मावळं निर्माण करायची ताकद ठेवतोय. पण ही सर्वांच्या हातात आहे, तुमच्या हातात. हे करायचं कोणी, आपली लोक नावं ठेवणं, आपली लोक शिव्या देणं, आपली लोक मजाक उडवणं. आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात मी दिग्गज कामं करतो. मी मस्त भाऊ, तुम्हाला वाटत असेल भाऊ भाषणं बनवतं, कामधंदा, बस मी पण कामधंदा करतो, मी पण मेहनत करतो, मेहनत करून समाजकार्य करतो. एक 3-4 तरुण माझ्या संघ असते ते, त्यांनी मला मदत करते ती, सहकार्य करते ते. कुठं आजारी पडलो, कुठं काय पडलो, मला दवाखान्यात नेते ती मित्रांनो. आज सक्का भाऊ कोणाचा विचारत नाही, सक्का भाऊ पक्का वैरी असतो. जगात तुम्हाला सांगतो, आई बाप
9 महिनं 9 दिवस पोटात वागवते. आपण एकदाच जन्म घेतो. काय करतो मित्रांनो, एकदाच जन्म घेतो. आईच्या पोटातून आपण शिकून येत नाही, काय तर आपल्याला बाहेर आलो घडवायला लागतं. ही जग बघतो आपण, या जगात कसं राहील. या जगात मतलबी दुनिया निघली, खोट्याची दुनिया आहे. खोट्याची. खरं बोललं की ती माणूस मेला, पण खोटं जास्त दिवस टिकत नसतं. आपण जास्त दिवस खरं टिकवायचं आहे, सत्य टिकवायचं आहे. खरे बोलाव, सत्यमार्फत मी चालाव आणि सत्य जास्त दिवस टिकतो. मित्र आम्ही कशाचं मित्रांनो, आम्ही सामाजिक कार्यकर्ता आहे. आम्ही कशाचं, आम्ही लय मोठे कार्यकर्ता नाही. तुम्हाला वाटत असं मित्रांनो चांगदेव जाधव असं करतं तसं. मित्रांनो हे चांगदेव जाधवचा काय स्वार्थ नाही मित्रांनो, ही तुमच्यापर्यंत आहे पोचायचं काम करतोय. आता तर हिंदू समाज जागा, हिंदुत्वावरती अत्याचार होऊन देऊ नका आणि हिंदुत्वाचे हिंदू शत्रू होऊन देऊ नका. हिंदुत्वाचे हिंदू शत्रू होऊन देऊ नका. आम्ही चांगले कामं करतोय. आम्हाला माहीत आहे आम्ही हिंदू धर्मासाठी चांगली कामं करू. आणि महाराष्ट्रात आपले हिंदू घंटी वाजवणारे आम्हाला हिंदू नाही पाहिजे. बघा हिंदू धर्मासाठी करतोय. आमचा धर्म आहे. आम्ही हिंदुत्वासाठी मेलो तर चालत. आम्ही हिंदुत्वासाठी काम. आता माझ्यावरती हेलिकॉप्टर चाललंय. हेलिकॉप्टरचा तुम्हाला आवाज पण येईल. विमान चाललंय बरं का मित्रांनो. आमचं कसं आहे, जाऊ द्या, चाललंय ती चाललंय. महाराष्ट्रात चालवा. 1-2 दिवस सोशल मीडियाला नव्हतो, एक तब्येत बेकार होते म्हणून नव्हतो. पण महाराष्ट्रातली माझे तरुण युवा मित्र मला सपोर्ट करते ते. पण हिंदुसाठी आम्ही मिळू तर चालेल. तुम्हाला सांगतो लय भ्रष्टाचार होते, लय अत्याचार होते. नांदी लय अत्याचार करते ते, लय भ्रष्टाचार करते. पण त्यातली एक कमिटी आणि एक त्यातली एक आपली हिंदू. जय हिंद, जय महाराष्ट्र.